म्हातारी गेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. शिवसेनेच्या वकिलावर भडकणारे सुप्रीम कोर्टाचे सुपरमॅन धनंजय चंद्रचूड साहेब बोलून गेले. शिवसेनेचा निकाल तयार आहे, फक्त राष्ट्रवादीचा अपवाद आहे. त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली. पुन्हा तारीख पे तारीख. आता याला काय म्हणावे? सरन्यायाधीश म्हणतात, आता तुम्हीच आमच्या खुर्चीवर बसून सुनावणीची तारीख सांगा. आपल्या देशात एवढेच झाकी आहे, आता कोतवालाने न्याय करणे बाकी आहे. कायद्याची गटरगंगा झाली असून जो सुद्धा डुबकी मारतो तो तारीख पे तारीख सवलतीस पात्र ठरतो. मग या कायद्याचा उपयोग काय? अमिताभ बच्चन, रजनीकांत, अमरीश पुरी यांच्या अंधा कानून चित्रपटापेक्षा वेगळे काय आहे? खून होण्याआधीच अमिताभ शिक्षा भोगतो, नंतर न्यायाधीशासमोरच कोर्टात खून करतो. शिवसेना फुटीचे आणि अंधा कानूनचे सूत्र मिळते जुळते वाटतात. विधानसभा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अपात्रतेचा निकाल दिला तर त्याचा उपयोग काय? आमदारांना अपात्रतेचा कोणताही फटका बसणार नाही. सर्व सत्ता उपभोगली, भत्ते चाखून चोखून खाल्ले, समाजात उथळमाथ्याने फिरले. सुप्रीम कोर्टाने प्रथमच ठणकावून सांगितले होते, राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर. प्रतोद सभापती निवड बेकायदेशीर. मग सभापतींकडे कायदेशीर बाब सोपवण्यामागचे गणित नेमके काय? गणिताचे जनक भास्कराचार्य, त्यावर शिक्का नार्वेकरांनी मारायचा. खरं तर शिवसेना कोणाची व धनुष्यबाण कोणाचा हे उभ्या जगाला माहीत आहे. नार्वेकर व निवडणूक आयोग परग्रहावरून आले नाहीत. हा खेळ काही मिनिटांचा, पण त्यांना विधानसभा कालखंड पूर्ण करायचा म्हणून विलंब हवा आहे. हे सुप्रीम कोर्टाने निरीक्षणात नोंदवले आहे. तरी सुद्धा विलंबाचे कारण काय? निकाल देता येत नसेल तर लोकांच्या हाती या घटनेचा सुकाणू सोपवा. 2 दिवसात तुम्हाला निकाल मिळेल. ना तारीख ना खटला, न्याय जिथल्या तेथे. सुप्रीम कोर्टाचा चाल ढकल गाडीमुळे बेकायदेशीर लोक खुर्चीवर बसून मलिदा लाटत आहेत. त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून टाकली. आता तुमचा हातोडा पडला तरी वेळ निघून गेली आहे. याचा पूर्ण अंदाज आल्यानेच पालघर मार्गे, सुरत विमानाने गुवाहाटी, गोवा व टेबलावर उघडे नागडे नाचकाम झाले. सरकार गेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावला तर भारी पडेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.